राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवित आहे. मात्र विरोधकांनी या योजनेची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न करूनही आम्ही योजना यशस्वीपणे राबवून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले. त्यामुळे आता महिलांना देखील आपलं लाडकं सरकार लक्षात ठेवा असे आवाहन पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केले आहे. ते काय म्हणाले पाहूया. चांगलं वाटत आहे. कालच माझ्या अकाउंट मध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी माझ्या अकाउंट मध्ये पैसे आले आहेत 3000 रुपये. कधी तो फॉर्म भरला होता आणि कुठे भरला होता? मी माझ्या घरीच भरला होता. फॉर्म इथे आणून दिला होता मी कुठे? ऑफिस मध्ये, हरीश डिकोंडवारच्या ऑफिस मध्ये आणून दिला होता. मी तरी एक 10-15 दिवसाआधी भरला होता. आता ते जे पैसे मिळाले आहेत तर काय करणार आहेस ती? त्यात मी माझ्या भावाला राखीसाठी 1000 रुपये देणार आहे आणि बाकीचे 2000 मी खर्च करणार आहे स्वतःसाठी. राज्य सरकार संदर्भात काय सांगतील याविषयी? सरकारने जे केलं आहे ते चांगलं आहे का? हो, खूप चांगली योजना आहे. सरकारने महिलांसाठी चांगली योजना काढली आहे. या मार्फत म्हणजे महिलांना घरी बसल्या बसल्या पैसे मिळत आहे, तर महिलांना पण खूप आनंद होत आहे. माझं नंदनवनलाच राहणं. ताई, पैसे आपल्या अकाउंटला आले? हो, माझ्या अकाउंटला कालच आले, काल दुपारला. कधी कधी फॉर्म भरला होता आणि कुठे आणून दिला? मी 25 तारखेच्या जवळपास भरला होता. मी हा फॉर्म कृष्णभाऊंच्या ऑफिस मध्ये जाऊन भरलेला होता. सरकारने आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे पाठवले आहेत. मला तर खूप आनंद झाला आणि अपेक्षेच्या पार आनंद झाला. मला 3000 रुपये काल आले. त्यामुळे काय भावना आहे त्यांना, काय मेसेज आहे? या प्रभाग क्रमांक 27 मध्ये जवळपास 1700 महिलांचे आम्ही फॉर्म भरून घेतले. कालच्या तारखेमध्ये 400 लोकांचे पैसे काल मिळालेले आहेत. इतका आनंद या महिलांच्या मनात होता की सगळ्यांनी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप या ठिकाणी अभिनंदन केलं. अजूनही योजना सुरू आहे. ज्यांची कोणाची सुटले आहे त्याही महिलांचं आम्ही या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन करून राहिलेला. मोठ्या प्रमाणात आमच्या ऑफिसच्या माध्यमातून या लोकांना त्याचा फायदा होत आहे आणि लोकांचा फडणवीस साहेब, आमदार कृष्णा खोपडे साहेब, गडकरी साहेब या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सगळ्यांनी धन्यवाद दिलेला आहे. आज पैसे भेटले आणि उद्या बंद होणारी अशा प्रकारची योजना नाही. 2 महिन्याचे पैसे आता त्यांच्या अकाउंट मध्ये आले. त्याच्यानंतर कंटिन्यू त्यांच्या अकाउंट मध्ये 1500 रुपये महिना त्यांच्या कंटिन्यू अकाउंट मध्ये येणार आहे. आणि म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे का आपल्या आजूबाजूची बहीण सुटली असेल, आजूबाजूच्या कोणी 21 ते 65 वयोगटातील जो कोणी महिला सुटली असेल त्या महिलेच्या आतही आपण ऑनलाईन त्या ठिकाणी फॉर्म भरा आणि आपल्या सगळे महाराष्ट्र सरकारच्या वतीने जे महाराष्ट्र सरकारने एक फार मोठी स्कीम जी योजना लागू केली आहे ही घराघरापर्यंत पोहोचावी अशा प्रकारचं ही योजना आहे आणि म्हणून सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. दुसरं, वयोश्री योजना ही 65 वर्षाच्या वरत वयोश्री योजनेचा बी लाभ आपल्या इथं 65 वर्षाच्या इथं पुरुष असेल किंवा महिला असेल त्यांच्या अकाउंट मध्ये बी 3000 रुपये येणार आहे. आणि म्हणून तेही तुम्ही ऑफलाईन भरा, ऑनलाईन तेही फॉर्म भरा. त्याची आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाईनी लागल्या आहे आणि म्हणून त्याचाही लाभ आपण घ्या. वरिष्ठांसाठी तीर्थक्षेत्र योजना बी महाराष्ट्र सरकारने लागू केली आहे. एखादा ग्रुप अगर आपण बनवला, आपल्याला विचारायला का आपण शिर्डी जाऊ शकतो, शेगाव जाऊ शकतो, अयोध्या आपण जाऊ शकतो, त्याचा जो काही खर्च असेल तेही महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या योजनेचा लाभ हा जन पर्यंत पोहोचावा अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी करतो. आणि कोणाच्याही चक्करमध्ये येऊ नका, कोणाच्याही भयकायामध्ये येऊ नका. आणि या योजने अंतर्गत सगळ्यालाच लाभ मिळणार आहे. मी अनेकाले विनंती करतो कारण आपण हे पाहिलंय जे काम आपण करतो लेकिन जे आपल्याला जे मतदान करत नाही त्यांच्याच रांगा मोठ्या प्रमाणात राहतात, बाकीच्या लोकांच्या रांगा कमी राहतात. आणि म्हणून आपल्या सगळ्या भगिनींनी याच्यामध्ये सक्रिय भाग घ्यावा. आपल्या सगळ्या मोहल्ल्यातल्या असेल, आजूबाजूच्या असेल, त्यांनी बी याच्यामध्ये सहभाग करून घ्यावं. हरिभाऊ डिकोणार असतील, चर्डेताई असतील, ठाकूरजी असतील, आमचे सगळे प्रमुख या ठिकाणी काम करत आहे. पूर्व नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात सगळेच कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी घेत आहे आणि या योजनेचा लाभ हा जन पर्यंत पोहोचावा अशा प्रकारचे प्लॅनिंग, अशा प्रकारची योजना आमच्या सगळ्या प्रमुखांनी या ठिकाणी केला आहे. आज या ठिकाणी अनेक महिलांना मी काल परवापासून पाहत आहो का मी काल 15 ऑगस्टच्या बी अनेक कार्यक्रमामध्ये गेलो. अनेक महिलेमध्ये उत्साह होता, चेहऱ्यामध्ये त्यांच्या रोनक होती की आमच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये आल्या आणि निश्चित स्वरूपात या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद.